साधु सरकार सचिदानंद शिवाद बाबा महाराज, सचिदानंद रामदास बाबा महाराज, सचिदानंद नारायण बाबा महाराज, सचिदानंद रोहिदास बाबा महाराज, सचिदानंद नाना बाबा महाराज अपने अपने गुरु। आज कार्तिक एकादशी आहे, कालही होती आजही आहे, पण आपल्यासाठी ही नेहमीचीच एकादशी असते. अशी नाही की महिन्यातनं दोनदा येते म्हणून आपण, आपली रोजचीच वारी असते नाही का. आपण जन्माला आलो तीच आपली वारी. स्त्री जन्म हा काही वेगळा नाहीये, पण त्या यातना जेव्हा स्त्री ते जन्माला आपल्याला मुलाला घालते आपल्या, तेव्हा त्या यातना तेव्हापासून आपला जन्म चालू होतो. आणि ह्या ओवीत आता पहिल्यांदा ही ओवी मी बोलते की तरी अवदान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. काय सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की अवदान. अवदान म्हणजे आपले कान, इंद्रिय, सगळे अवयव, आपले जेवढे आपल्या शरीरात आहेत ते अवयव, ते देऊन एक कान करून ऐकायला सांगितलेले आहेत की ते जर ऐकले तर आपण त्या सुखाशी पात्र होतो, असं ह्या ज्ञानेश्वरी माऊलीने सांगितले आहे. आणि ही ज्ञानेश्वरी म्हणजे अशी तशी नाही की ह्याला रुपये देऊन पैसे देऊन खरीदले आहे, पण ह्या ज्ञानेश्वरीने आपल्याला हे संसाराने सोडवलेलं आहे. ह्या ज्ञानेश्वरीत पूर्ण संसार आपला आहे. बोलतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोके. काय सांगितलेलं आहे की आनंद भरेला म्हणजे ह्या तिन्ही लोकात, तीन लोक म्हणजे तिन्ही लोक स्वर्ग नरक हे जे काय आहे त्या तिन्ही लोकात आपला आनंद भले. ह्या ज्ञानेश्वरीमध्ये जेवढं काय आहे ते आपल्या संसाराचंच आहे, असं अन्य दुसरं काहीच नाहीये. आणि ह्या ज्ञानेश्वर माऊलीने एवढं सहन करून की त्या तरुणपणेतच त्यांनी जिवंतपणे समाधी केलेली आहे. हे काही म्हाताऱ्यांचं काम नाही आहे परमार्थ. हे कोणी करायला पाहिजे? तरुणांनी, आजकालच्या तरुणा पोरांनी करायला पाहिजे. का तर त्यांनी 16व्या वर्षी हे आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञान काय असतं हे सर्व जगाला सांगितलेले आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारी. काय सांगितलेले? मग आजकालची मुलं दुर्लक्ष का करतात बरं? का नाही समजत त्यांना? आम्ही एवढं जीवाला आता पोट करून सांगतो आहे की बाबा रे बसा, थोडंच नाही. आता एवढं शिक्षण त्यांना देतो आपण कशासाठी? जन्माला पण घालतो आपण. आई एवढं झिजवते आपलं शरीर त्या पोरासाठी. 9 महिने 9 दिवस त्या लेकराला आपल्या गर्भात ठेवते. आणि जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा ती यातना का ती सहन करते. मग 2 शब्द बोलायला तुम्हाला जीवावर येतं का? 2 शब्द बोलायचे आहेत. या आपल्या संसाराच्या शब्दात जाऊ द्या, आम्हाला ते संसार आहेत. बायकांना संसाराशिवाय काहीच नाहीये. चूल आणि मूल आणि घरातलं. आणि पुरुषांना काय? 2 वेळचं खाणं भेटतं बस. इन शर्ट केलं बाहेर गेले काय. पण बाईला सकाळपासून रात्रीपर्यंत जे काम करतात त्या कामातून थोडा वेळ आमचं नाही काय पाठवत. तुम्हाला कसे 2 ओवी 2 काही प्रमाण टाकली का बाबा तुम्हाला तेवढा वेळ असतो. पण आम्हाला त्या संसारातून आम्हाला जे काय पाठांतर आमचं होतं तेवढं आम्ही करतो. याबद्दल क्षमा असावी की आम्हाला ज्ञानेश्वरी हरिपाठ नसेल पाठ आमचा तरी पण आम्ही प्रयत्न करतो. पण तुमची मान आम्ही कधीच नाही तुमचा अपमान करणार. आम्ही जे काही तुम्ही सगळं सांगाल ते आम्ही मान्य करतो. पण आम्हाला स्त्री धर्म म्हणजे घरातलं करून तेवढा वेळ मिळतो आणि ते आम्ही ह्याच्यातून ह्या ज्ञानेश्वरीतून जे काही शिकलो आहोत. आणि अद्यापही माझ्या हातात मी आता जी आहे माझ्याकडे ज्ञानेश्वरी त्या मालिकेतून पहिला मला काही देव मी तर एक तर बौद्ध धर्मातली आहे. आणि आमच्या बौद्ध धर्मातलं म्हणजे जय भीम आंबेडकर आणि बुद्ध, गौतम बुद्ध हे 2 व्यक्ती फोटो असायचे आमच्या भिंतीवर. आणि मी लहानापासून हेच बघत आली आहे भिंतीवर ते दोघांचे फोटो. आमच्या घरात गणपती बाप्पाला घरात आसरा नाही कुठल्याही ते दैवत आहेत. पण ते आंबेडकर म्हणजे समाज सुधारक होते आणि गौतम बुद्ध म्हणजे ज्ञानाचा सागरच होते. ते गौतम बुद्ध महावीर म्हणजे असं ओळखलं. मग मी तेवढं लक्ष नाही दिलं. मी आईला पण विचारलं म्हणजे आमची मालवणी भाषेने म्हणजे काय गे तू म्हटलं दरवाजा भिंतीवर गौतम बुद्धाचं आणि असं गणपती का नाही आणत देवी वगैरे का नाही. तर आपल्यात नाही ते चालत. आपलं फक्त त्यांनी आंबेडकरांनी
आपलं हे म्हणजे जय भीम म्हणून आंबेडकरांनी जे काही सुधारणा केली, आपल्याला 14 तळ्याचं पाणी दिलं, असं आम्हाला अस्पृश्य समजत होती. त्यासाठी म्हटलं असं महारातली महार. मग आता जे आता देवा झाला महार, पंढरीनाथ झाला महार, पंढरीनाथ. मग तो कोण आहे? मग आईला विचारलं, मग तो विठ्ठल जो आहे 21 युगे विठेवरी उभा आहे. मग ते कशासाठी? असेच आहेत का विठेवरी उभे? मग आपल्याला जन्माला कोणी घातलं? आंबेडकरांनी, गौतम बुद्धांनी. त्यांनाही जन्माला कोणीतरी घातलं असेल ना. हा, मग त्यांचा पण देव असेलच ना. मग आई बोलायची, आपल्या चालत नाही, तू असं काय बोलू नको. ठीक आहे, मी तिकडे दुर्लक्ष केलं. आणि जे काय आपल्या पत्रावळ्या वाढलेल्या असतात ना, तिथेच आपलं बसणं होतं. माझ्या कर्मात जे होतं, जे माझ्या कर्मात होतं, आमच्या मालवणीत, आमच्या जयभीममध्ये क्वचित असतीलही माणसं, असतीलही की माळकरी वाळकरी असतील. पण मी तिकडे एवढं काय बघितलं नाही अजूनपर्यंत तरी, मला कोणी माहिती नाही. पण मी, माझा अनुभव, माझे कर्म जे माझ्याकडे होते ते माझ्याकडेच आले. आणि ते जन्मताच येतात, असं नाही की नंतर मिळतात. आपल्याला जन्माच्या अगोदरच देवाने आपल्याला ह्यासाठी पाठवलेलं होतं. कशासाठी? की आपले पुण्य चांगलं, आपलं कर्म चांगलं. म्हणून मला ह्या वेशात, ह्या कर्म म्हणजे त्या जयभीम लोकांमध्ये त्यांनी मला जन्माला घातलं. पण त्या जयभीम मधून काढून यातना खूप बोलतात ना, समुद्राचं ते पाणी जसं लाटाच्या लाटा येतात, पुढे जातात, पण त्या पाठी नाही जात. तसं त्या लाटेमधून खूप यातना, खूप काही सहन केलं मी. असं नाही की मला जन्माला घातलं म्हणून हा जन्म मिळाला, असं त्यांना काय बोलत नाही मी. ते अजूनही आहेत, बोलतात ना, मैं भीमराज की बेटी, मैं तो जय भीम वाली हूँ. पण आता मैं श्रीपद बाबा की बेटी, मैं तो जय हरी वाली हूँ. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं, ते श्रीपद बाबा घोटीकर, श्रीपद बाबा घोटीकर. नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. म्हणून मला असं म्हणजे भरून आलं की त्या माणसाने आपलं घरदार सोडून, संसार सोडून, जो आपल्यासाठी, आपल्या आयुष्याचा, आपल्या प्रत्येक संसाराचा उद्धार केला, घराघरातनं ती ज्ञानाची ज्योत पेटवली. कशासाठी? का देह कष्ट दिला त्याने? काय कारण होतं का? घरातल्या पोरांना आणि त्यांना जास्त करून त्यांच्या बायकोची साथ होती म्हणून ते बाहेर पडले. अशा पुरुषांना जे बाहेर पडतात, मी पूर्ण जगाचा, पूर्ण महाराष्ट्राचा ते उद्धार करतात. यांना त्यांच्या पाठची एकच स्त्री असते, बिनधास्त तुम्ही जा, मी आहे तुमच्या पाठीशी. मग जास्त आपण त्यांना अभिमान त्यांचा पाहिजे की त्यांच्या बायकोचा जास्त उद्धार करायला पाहिजे त्यांच्यामुळे. कशामुळे? की त्या एका स्त्रीमुळे बाबा बाहेर पडले. जाई आई, जाई आई त्यांच्यामुळे. आमची पण जाई आई आहे दिव्याची, अशी नाही की घोटीलाच आहे, दिव्याला पण आहे जाई आई. म्हणजे अजून सांभाळीते, मागे पुढे उभा राही सांभाळीता, आली आघात निवाराया. का? मग तुम्ही हा जन्म असं वाया का घालवता? आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य नारायण बाबा नेहमी सांगतात आपल्या कीर्तनातून. आत्ताच झालं दळवी महाराजांच्या तिकडे कीर्तन. का सांगतात? जन्मोनी केले सकाळ मनुजा, जन्मोनी केले सकाळ, घालविले वाया पोशिली काया, घालविले वाया पोशिली काया, खाऊनी दही दूध साय मनुजा, जन्मोनी केले सकाळ. म्हणजे काय जन्मोनी केलीस तू? अरे तुला लहानपणी आई बघते, तरुणपणी पण 5 वर्ष झाल्यापर्यंत आईच बघते, सगळं तुझं हगणं मुतणं सगळं ती काढते. तरुणपणी पण आई, नंतर तुझं लग्न झाल्यावर बायको बघते तुला. म्हातारपण पण ती बायकोच काढते म्हणा. पण नंतर काय तुझं? मग मरता मरता तू एकदा तरी देवाचं नाम घे, एकदा तरी बोल, हरी हरी बोल. सगळे तरले, आम्हालाही वाटतं ना तू पण आमच्यासारखा हो म्हणून. आणि आम्हाला तुमचा का कळवळ येतो, का कळव, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, आम्हाला अनुभव आला. अनुभव म्हणजे काय? अनुभव म्हणजे जिवंतपणी, जिवंत. आताही आम्ही जिवंतपणी जगतोय. अरे तुम्हाला किती सांगायचं, तुम्हाला आम्ही जगायला शिकवतो. आता तर असं म्हणावं लागेल, तुम्हाला आम्ही कसं मरायचं ना ते शिकवतो. कसं मरायचं, आम्ही असं जिगलो, आम्ही असं जगलो आणि आम्ही असं जगतो आणि असंच जगत राहणार. कोणी काही बोलू दे, आम्हाला आनंद भेटतो.
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय म्हटलंय? आनंदी आनंद आहे. आनंद संप्रदाय तुम्हाला काय सांगितलंय? ह्यामध्ये सर्व आनंद, सर्व सुख दुःख ते देवानेच निर्माण केलेले आहेत. सुख में सब साथी, दुख में ना कोई, ओ मेरे नाम मेरे श्याम, तेरा नाम एक सच्चा, दूजा ना कोई. ओ का सांगितलंय? एकच नाम. आता हा आपल्याला नाम दिसत नाही, आपल्याला वहीवर का पुस्तकामध्ये नाम लिहून दिलंय का ते श्रीपाद बाबांनी? नाही. तर कशामध्ये पेरलंय ते? कानामध्ये पेरलेलं आहे. आणि कसं सांगितलंय? मग ते कानात येऊन पूर्ण इंद्रियांना जातं, पूर्ण इंद्रियांना ते पोचतं आतमध्ये. म्हणून इथे अवदान सांगितलंय. का देऊन ते अवदान आहे का? की नाम आहे ते. नाम हेच आहे. नाम म्हणजे परिणाम. जसा बोध तसा प्रबोध, जसा नाम तसा परिणाम. मग प्रत्येकाने हे नाम, आपल्याला ते दिसत नाही. आणि आता कोरोना आहे, कोरोना दिसतो का? पण त्याची किंमत किती? हा, व्हेंटिलेटर लागतो तुम्हाला. आणि एकदा माणूस व्हेंटिलेटरवर गेला का त्याचा मागे येणं नाही, तो गेल्यातच जमा आहे. हा, अरे तुम्ही व्हेंटिलेटर, आता ऑक्सिजन हवा आहे तुम्हाला, हवा तर फुकट भेटते, ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. हे चंद्र सूर्य तारे कशासाठी आहेत? आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जगण्यासाठी आहे. एक दिवस बघा, सूर्य नको उगू दे, काय तुमच्या हालत होईल? हा, वारा नको, वारा थांबू दे, बघा तुम्हाला श्वास. घरातली लाईट गेली तरी तुम्ही बाहेर जाता हवा खायला, जाता की ना दरवाजा बंद करून. ही तुम्हाला फुकट म्हणजे फुकट हवा मिळालेली आहे. मग हे कोणासाठी आहे? कोणासाठी? आपल्यासाठी देवाने हे सगळं करून ठेवलेलं आहे. अहो, एवढीशी बी तुम्ही जर जमिनीत, ओल्या जमिनीत लावली, त्याचा वृक्ष तयार होतो, त्याला फळं फुलं किती काय 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 येतात, त्याला पूर्ण झाड ते पवित्र होतं. मग देवाने जे नाम दिलेलं आहे त्या नामात किती पावर आहे माहितीये का? तुम्ही मरताना जर आम्ही सांगतो तुम्हाला, बाबा एकदा तरी देवाचं नाम घे, एकदा घे तरी घे, पण नाही. असे काय काय असतात ना, ते कडधान्य कसं भिजत टाकल्यावर काय काय फुगतात, काय काय फुगत नाही. हा, ते तसेच राहतात, ते टाकून द्यावं लागतात. आपण नीट करतो ना ताटात काढून, नाही फुगत, ते टाकलं, आपण त्याचा विचार नाही करत. कसं जे आहेत ते उकळून खातो, ते चाडे बोलत असते, पण जे आहे ते खातो. मग तुम्ही सगळं आपल्याला जे फुकट मिळालेलं आहे तो तुम्ही वाया का घालवता? का घालवता? अहो, आपले जसे शरीरातले पार्ट आहेत ना, जसे आपले खराब होतात, गाडीचे पण पार्ट आहेत. एक जरी गाडीचा पार्ट खराब झाला तर आपण पूर्ण गाडी रिपेअरिंगला देतो ना. हा, मग आपल्या ज्या शरीरातले एक पार्ट खराब झाला तर सगळ्या पार्टला किती यातना होत असतील, होतो की नाही? मग ह्या सगळे पार्ट आहेत ते नामाने शुद्ध होतात. हे शुद्धीकरण आहे आपल्या नामाचं. आपल्या श्रीपाद बाबांनी पूर्ण आपलं देह कष्ट होऊन आपल्याला हे नाम देतात. त्यांना अनुभव आला, त्यांना त्यांचा अनुभव आला, आणि तो जो आपल्याला अनुभव ते या जगात देत असेल. म्हणजे आपल्याला जो अनुभव येतो, आनंदाचा असू दे, दुःखाचा असू दे, प्रत्येकाला दुःख आहे, कोणाला नाही असे नाही, पण ते आपल्या कर्माचे भोग. आपण जसे कर्म करू तसे आपण भोगतो. चांगले करा, वाईट करा. आपण कोणाला रागू नये. कोणाचा, आपल्या श्रीपाद बाबांनी नाही कधी कोणाचा राग धरला. अरे, जरी नाम द्यायला गेलो, श्रीपाद बाबा बोलायचे ना की भांडी घासायला लागली तरी चालतील, पण टोपल्या टाकत जा प्रत्येकाच्या घरात. सांगितलंय ना, भांडी घासायला लागली तरी चालतील, पण नाम द्यायचं सोडू नका कोणाला. आपल्याला तोच पाहिजे. एक माणूस सुधारावा, आणि आपण त्याच्यासाठीच जन्माला आलोय. आपण कशासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची का आलो आम्ही? हा, का आलो? अरे, आपण सगळे पुण्यवान आहोत. आपण जे आता इथे आनंद संप्रदायातले सगळी मंडळी, सगळी वारकरी, ही सगळी पुण्यवान आहोत. आणि आपल्या कर्माने आपण जन्माला आला आहोत. आपले कर्म चांगले होते, आणि ज्यांनी माळ काढली का काय करते त्यांचे कर्म आपण रागून नाही चालणार. चला, आपण अनुग्रह देणाऱ्यांनी देतो, घेणाऱ्यांनी पण घेतो, पण नंतर त्यांना नाही चांगलं वाटलं तर ते काढून टाकतात. ठीक आहे, तुमचे कर्म. मग ते त्यांना काही यातना असू दे, आपण नाही राबवायचं. आपल्याला श्रीपाद बाबांनी आपली कोणाची काही वाईटच केले नाही. आपण त्यांच्याकडे बघून गप्प राहायचं. आम्ही आमचं काम केलं का आम्हालाही आनंद होतो का? आमचा अनुभव तुम्ही पण घ्या.
तुम्ही आमच्या घरात पण तेच आहे. मी एकटीने माळ घातली, बाकी तिघ जण तशीच आहे. पप्पा बोलले, मोठ्या मुलाने पण घातलेली, त्याला बोलले, पण त्याला तो कॉलेज मधला त्याला नाही आवडलं. मला पोरं बुवा बुवा चिडवतात. ठीक आहे म्हटलं, तू अशा शो शायनिंग साठी माळेचा अपमान करतो. शो शायनिंग, अरे आज बुवा म्हणतील तेच पोरं तुझे उद्या पाय धरतील की नाही बघ. संतांच्या संगती मनोमार्गे गती, का आकडावा श्रीपती येणे पण ते का सांगितलंय. ती पोरं आज बोलतील, उद्या ती येणार आहेत का. कॉलेजचं वय वेगळं, शिक्षणाचं वय वेगळं, नोकरीचं वय वेगळं. उद्या कॉलेजची पोरं तुझ्या बरोबर असतील, नोकरीला दुसरी असतील, पुढे संसाराला दुसरी असतील. प्रत्येकाला घटना बदलत जातात. आयुष्य म्हणजे घटना बदलणंच आहे, ह्या तशाच राहत नाही. प्रत्येकाला अनुभव आला असतो, म्हातारपणापर्यंत अनुभव आलेला असतो. का नाही येणार. क्षणोक्षणी हाची करावा विचार तयावया पार भव सिंधू. का सांगितलंय, तुम्ही हा विचार चांगला केला तर. श्रीपाद बाबा बोलतात, अजूनही सगळ्यांच्या तोंडातनं तेच. आम्ही बाबांना बघितलं नाही, आम्ही बाबांना पण आम्ही ऐकतो. आमचे अधिकारी पुरुष आहेत, त्यांच्याकडून आम्ही ऐकतो. आत्ताशी आमचे बाबा सगळे सासरे माझे, मी त्यांना सासरे मानत नाही. खरे म्हणजे माझे श्रीपादाचे मला घेऊनच आले आहेत ते, असे वाटतात. आणि मी जेव्हा दिव्यात पाय टाकलं, एक बौद्ध मुलगी, म्हणजे लव्ह मॅरेज माझं पण झालं, मी मालवणची आणि हे होते आगरी. आई तरी मला बोली नको करू, पण माझ्या पत्रावर ते वाटतच होतं ना. मला जे भेटायचं भेटणारच होतं. तिथे आई कर पळून गेली, पळाली, पण चांगलं झालं, वाईट नाही झालं. की बाबा चल आली आणि चांगला मार्ग मिळाला मला. यासाठी केला होता असं की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि मला आली तर फक्त दिवस शांतता. मी म्हटलं पिणारी आगरी लोक तर पितात, मारामारी करतात, एवढी शांतता. मी म्हटलं का नाही, चुकली विकली का काय दिवा. म्हणजे नाही, दिव्यातच आली. मग एवढी माझ्या अगोदर त्यांचं सगळ्यांचे शिपा बाबाचं जसं काय मंदिरच झालेलं. ते बोलतात ना, जाते मी गुरुच्या घराला, भान नाही मला. ओ जाते मी गुरुच्या घराला, सुध नाही मला, सुध नाही मला, भान नाही मला, सुध नाही मला, भान नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सुध नाही मला. म्हणजे मी गुरुच्या घराला चालली होती. मला नाही माहिती आंबेडकर बौद्ध आणि अजूनही ती असं नाही की विसरायचं त्यांना, की त्यांच्यामुळे मी इथे बसली आहे. देव प्रत्येकाला गरीबात असो, झोपडपट्टीत असो, महालात असो, पण जे व्हायचं ना कर्म आपले चांगले, आणि कर्माकडेच पहा. ज्यांचे कर्म चांगले त्यांचं फळ. बोलतात ना की ते जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरे. जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्यांचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्यांचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे आपले कर्म चांगले ठेवा. एक वेळ नशिबावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण आपल्या कर्मावर ठेवा. बाबांनी पण हेच केलं. आपले कर्म त्यांचे चांगले होते म्हणून आपल्याला ते भेटलं. आणि सगळ्यांच्याच नशिबात असं भेटत नाही. ज्यांचे असतं ना ते फळ त्यांनाच भेटतं. या इथे असावे जातीचे आणि एडे गबाळ्याचे काम नव्हे रे बाबा. काय रे तू काय करतोयस, कुठे चाललंयस. इथे सगळ्यांनाच चालायचं आहे. एक वेळ जन्म म्हणजे मरण आहे. एकदा जगलं की माणूस मरणाच्या ठिकाणी पोहोचणारच आहे. पण त्यामधला काळ, जो जगणं आणि मरण याच्यातला काळ कसा घालवायचा तो आपल्याला श्रीपाद बाबांनी. आणि नाहीतर आपण इथे बसलोच नसतो. ही तर आमची लायकी पण नव्हती ज्ञानेश्वर अशी घेऊन बसायची. इथे नसते बसते ना तर मला त्या आंबेडकरांची पंचशिलांची गाथाच वाचायला लागली असती बौद्ध धर्माची. मी हे ज्ञानेश्वरी काय, मला देव कळले नसते, देव आहे हे पण समजलं नसतं मला. आणि मी छाती ठोकपणे सांगते की माझा सद्गुरू श्रीपाद बाबा आहे ना, रामदास आहे बाबा आहेत, ते माझे परमार्थिक सद्गुरू आहेत. आणि मी त्यांना, आमच्या ते सगळे बोलतात गो तुका काय भेटला, काय भेटला. मी म्हणते जा तुमका ना भेटला तर माका भेटला. म्हटले तुम्ही बघतास की शेतीत तुम्ही काय कोंबडे बकरे पिकवतास. म्हटलं काय खातास तुम्ही. आज बघावं तर बांगडो, उद्या बघावं तर मटण, तिसऱ्या दिवशी बघावं तर सगळे गावक जेवण. गो तुमच्या शेतात का कोंबडे बकरे पेरलेले आहेत काय गो, काय उगवतात नाही का. नाही बोलत. माझी बहीण आहे ती बोलतात आमच्यातला असं नाही चालत, आम्ही मानतच नाही देवाला. म्हणलं म्हणून तुम्ही नास्तिक.
नास्तिक बोलतात त्याला, म्हणून देवाने एक शब्द ठेवलाय नास्तिक. हा त्यांनाच ठेवलाय ज्यांना नाही समजत काय देव काय आहे ते. हा देव नाही, देव आहे कुठे नाही सांगा देव. चला ही हवा येते, हा निसर्ग आहे, तो देव नाही. हवा आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, हे सगळे देव नाहीत का? हा अरे एक दगड ना बाहेरचा एकदाच मंदिरात जातो तो देव बनतो, पण माणसं 1000 वेळा मंदिरात जातात पण दगडच्या दगडच बनतात. हा काय सांगायचं या लोकांना? हा दिले इंद्रिय हात पाय कान, हो दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाया वचन, डोळ मुख बोलाया वचन, नारायण तेने तू जोडसी नारायण. दिले इंद्रिय हात पाय कान. मग कशासाठी दिलेत हे कान? कशासाठी दिलेत हे डोळे? कशासाठी दिलेत हे तोंड? कशासाठी दिले हे हात? कशासाठी दिले? हा हे हात ना 2 जोडे देवाचं भजन करायला दिले, ह्या कानाने चांगलंच ऐकायला दिलंय, ह्या तोंडाने राम राम बोलायला शिकवलेलं आहे, हरी हरी बोलायला शिकवलेलं आहे. तुम्ही नाही ते बघता, नाही ते कानात पेरता, हा नाही ते हातवारे करता, नाही ते शिव्या देता. मग ही अशी लोक आपल्या आनंद संप्रदायामध्ये यांना जागा नाही. असल्याने जरी मी बोलते ना ह्या व्यासपीठावरून बोलते, आणि जे ज्यांना आपल्याला आहेत ना, जरी माळा घातल्या, जरी वारकरी असल्या, जरी आनंद संप्रदाय, तरी ज्या मुखाने ज्या जिभेवर ही जीभ ना बोलायसाठी, या जिभेवर जे काय येतं ना ते चांगले शब्दच बोलण्यासाठी असतात. आपला बाप कसा होता तशी पोरं पाहिजे की नाही? आपला बाप श्रीपाद बाबा होता, हा तो कसा होता? गरिबीत त्याने दिवस काढले. अरे लोकांचे गुरु आहेत पण त्यांनी बंगले बांधले. श्रीपाद बाबांनी बंगला बांधला का? बांधला? कोणी सांगावं की श्रीपाद बाबांनी बंगला बांधला, या मार्बलच्या लाद्या टाकल्या? अजूनही घर तसंच आहे, अजूनही तसंच आहे घर त्यांचं. मग का नाही? आमच्या डोळ्यातनं त्यांचं नाव काढलं तरी अंग थरथरतं. श्रीपादा म्हणजे आम्ही नाही पाहिलं त्यांना. तू माय मिले करू, तुला कसा विसरू. श्रीपादा तू माय मिले करू, तुला कसा विसरू. गावोगावी हिंडोनी तू देह कष्टविला, गावोगावी हिंडोनी तू देह कष्टविला. तुझ्या पायांना ना थारू रे देवा, सांग मी कशी विसरू तुला, मी सांग कशी विसरू. गाय हंबरताच धावत जाते, गोट्याकडे रे वासरू रे. श्रीपादा सांग कशी विसरू तुला, मी सांग कशी विसरू. काय गरज होती मला? काय गरज होती? पण प्रत्येक गरजेला कारण असतं, कारणाशिवाय माणूसच नाही. जे कारण नाही तो माणूस कसला? आताही आपल्या डोक्यात काही ना काही विचार चालू असतात. जरी मी इथे व्यासपीठावर असेल तरी प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात, पण ह्या विचारांचा एकच विचार श्रीपाद बाबांच्या मनात होता, तो म्हणजे चांगला विचार केला तर. प्रत्येकाचे विचार वेगळे. आताच कोण काय विचार करत असेल आपण नाही मनाचं म्हणजे दुसऱ्यांच्या मनातलं समजू शकत, पण प्रत्येकाला आता आपण इथे आहोत, पण तिथे काय चाललंय आताच? त्या पंढरपुरात हो, त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. घोड सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. आता या पंढर त्या पंढरपुरात, पण ह्या पंढरपुरात सांगितलं ही वारी चालू आहे आपली. ह्या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं लगीन परमात्म्याशी लागत, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लागत. म्हणजे आत्मा सांगितलंय, आत्मा आणि परमात्मा एकच आहे, जीव आणि शिव एकच आहे. जर ते बोलतात शंकर अर्ध नर नटेश्वरी, तसं आपलं अर्ध पुरुषाचं अंग आहे, अर्ध स्त्रीच आहे. मग एकच आहे जीव आणि शिव.
पुरुष आणि स्त्री का वेगळे नाही, एकच आहे, पण आपण वेगवेगळे करतो त्यांना. इथे स्त्रीला पूर्ण अधिकार दिला जात नाही, अर्धा अधिकार दिला जातो. पण मी तर बोलते पूर्ण अधिकार द्या स्त्रीला. तुम्ही स्त्रीच्या पाठी उभे राहा खंबीरपणे, असं उभे राहा, म्हणजे स्त्रीला कमी नका लेखू. श्रीपाद बाबांनी दिलंय, श्रीपाद बाबांनी दिलाय हे. हा. तर म्हणजे त्यांनी हा अधिकार त्यांनी त्यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे. आणि गुरु म्हणजे कोण? गुरु करावाच लागतो असं नाही. आई आपला पहिल्यांदा आपला आई गुरु असतो. हा, नंतर शाळेत जाताना सर असतात, नंतर कॉलेजमध्ये ते वेगळे असतात, हॉस्पिटलमध्ये गेलो तरी पण डॉक्टर हा गुरुच आहे. डॉक्टर अगर डायरेक्ट आपण जातो बेडवर झोपतो का हो? नाही ना, पहिले त्यांचा फॉर्म भरावा लागतो. आणि मग मध्ये जो गुरु असतो, जरी बस मध्ये चढलो तरी कंडक्टर हा गुरु आहे. हा, मग आपल्या ज्या शरीरात पार्ट आहे, मी तेच पुन्हा अवतारमध्ये येते, इंद्रियामध्ये का खोल घुसते, तर आपल्याला हे शरीर चालते कोणाच्या आहे सत्य. हा, चालते हे शरीर कोणाच्या आहे सत्य, आणि कोण बोलवितो हरिविन. म्हणजे चालतं बघा, आपल्या अंगात जोपर्यंत रक्त आहे, जोपर्यंत आत्मा आहे, तोपर्यंत आपण चालणार. पण या शरीरात हे रक्त जर बाहेर पडलं तर त्याला किंमत आहे काय हो? नाहीये. ते रक्ताला पुसून आपण टाकतो, पण तेच रक्त आपल्या शरीरात असतं तर चालतं. ते पॉझिटिव्ह ग्रुप असतात, ते पण लागतात आपल्याला. ओ पॉझिटिव्ह वगैरे असतात, ते पण ग्रुप लागतात. मग इथे तुम्हाला नामाचा ग्रुप का नाही लागत? का नाही लागत? हा, अहो नाम हे बोलतात ना, कोरोना नामाचा ग्रुप सगळ्यांना चालतो. अरे कोणाला रक्ताची गरज नाही. आमच्या सारख्याने ना आम्ही बिनधास्त गॅरंटी देतो. बोलतात ना चॅलेंज इथे उघड सांगितलंय, तरी अवदाने केले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. याचं प्रतिज्ञा उत्तर माझे उघड म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं, मी चॅलेंज देतो तुम्हाला. चॅलेंज आहे आमचं, उघड आहे का तुम्ही? सांगितलंय की नाही? मग आपण का डोळे दिले असून डोळे बंद करायचं? हा, बंद करायचे. कान दिले असून कान असे बंद करायचे का? हे तोंड 3 माकडं झाली तुम्ही, 3 माकडं असं असं असं. त्या 3 माकडांमध्ये यांची भरती करायला पाहिजे. मग तुम्हाला नुसतं खाणं पिणं लोळणं दारू मटण मच्छी खाणं हे काय आपलं खाणं आहे का? आपलं देवाने कुठल्या देवाने सांगा, कुठल्या देवाने मच्छी मटणाचं हे असं सेवन केलंय सांगा? कुठल्या देवाने? तुमच्या ग्रंथात लिहिलं असेल, गीतामध्ये लिहिलं असेल, एकही देव आम्ही ढेंगा खायला जाऊ त्यांच्या बोला, कोणी असं सांगितलं की देव मटण खातो, चिकन खातो, काही खातो, दारू पितो? हा, तुम्ही कोंबडे बकरे कापता देवासाठी. अरे एवढं रक्त देतात त्या देवीला, बाकीचं सगळं पोटात. हा, आणि मग ओढतात. तसं आमचा देव नाही ना. आमचा देव नाचतो वागडतो, आमच्या सगळं आम्ही रमतो त्याच्यात. हा खरा देव सांगितलाय. कुठे देव? देव कुठे आहे? हा, देव आहे देव आहे सांगतात ना बाबा ओरडून. कुठे देव? हा, हृदयात आहे की नाही? हृदय मंदिरी. हा नर देह आहे, हा कशासाठी दिलाय? अरे नरा आत बघ जरा. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, ये तो बड़ा अचंबा, बंगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोया. मग अंदर तुम्ही मटणा पिटणा घुसवताय, तो नारायण उठेल तर काय करेल? हा, मी बिंदास बोलते. आणि हीच संधी असते आपल्याला. पुढे कोणी बघितलंय? उद्या दिवस येईल कैसा, या देहाचं काय भरोसा? कोणी बघितलंय उद्याचा दिवस? मी आता माझं काय होऊ शकतं ट्रेन मध्ये. पुढे तुमची माझी सेवा लावाल की नाही माहिती नाही मला. ना एकदा जी मी बाहेर पडली का पुढे काही होऊ शकतं माणसाचं, सांगतात ना. म्हणून माणसाचं काही बरोबर, याचसाठी आम्ही जन्माला आलोय, माणसानं सुधारा. हा, ती आनंदादेव जन हो विठ्ठल विठ्ठल म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. एकदाच जन्म भेटतो आणि एकदाच मरण होतं, 17दा मरण होत नाही. हा, आणि मेला तो जागेवर खिळतो. अरे जागेवर मरण्यापेक्षा असा मर नाम घेऊन मर. तुला मरायचंच आहे ना, असा चांगलेपणे मर. का ते आपला जन्म वाया घालवतोस? का घालवतो? काय भेटतं तुला जन्म वाया घालून? हा, काय भेटतं आम्हाला सांग. आम्ही पण बघतो काय भेटतं आम्हाला. देव दाखव कुठे आहे का? नाही. मग माझं म्हणणं हेच होतं की बाबा चल, आपल्याला श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी ह्या 2 व्यक्तीने असं काय जिजवलंय. स्वतःची घरातले कष्ट करून भांडी कुंडी, आम्ही असं कानाने ऐकतोय की भांडी विकूनही त्यांनी आपल्याला उद्धार केलाय. एवढ्या महाराष्ट्रभर सगळ्या लोकांचा उद्धार केलाय.
आणि तीच आता प्रचिती आली आहे जी संतांची, म्हणून ते संतांच्या बाजूला जाऊन बसले. एवढं काम सोपं नाही, ते खूप कठीण होतं, पण त्यांनी सोपं करून दिलेलं आहे आपल्याला, खूप सोपं करून दिलेलं आहे. नाहीतर हे मला काय माहितीच नव्हतं काय ज्ञानेश्वरी असतं, काय देव आहे, काय आहे. आणि देव एकच देव माना तुम्ही, एकच देव. तो आपल्याकडे नामातून आलेला आहे. नाम घ्या तुम्ही, कारण नाम हे काय, तुका म्हणे नाम झाले अग्निरूप. आणि नाम झाले अग्नि म्हणजे नाम जळतं, आपले जे पाप असतात तेही नाम जाळून टाकतं. काय होतं, तुम्ही स्थिर बसा, चिंता करण्यापेक्षा तुम्ही चिंतन करा. हे सर्व तुम्हाला सर्व फॅसिलिटीज इथे भेटतील नामामध्ये. बाहेर तुम्हाला फॅसिलिटीज नाही भेटणार. एकदा वारा बंद होते, आम्हाला तरी ते नाम आहे, वारा बंद झाला तरी आम्ही नामाने वारा घेऊतो. हा, आमच्याकडे एवढी पावर आहे ना नामाची. अरे एवढं टेन्शन येतं, एवढं येतं, पण एक चिंतन, एक नाम, मी सर्व टेन्शन सगळ्यांचं दूर करतो. आपल्याला तो नाम, जरी घरात माझ्या माळकरी नसेल, मी एकटी असली, पण माझं पुण्य त्या पोरांना लागतं, त्या पोरांना लागतं. तो मुलगा म्हणतो, मम्मी एकदा असं झालं, मम्मी मी ओव्हरटेक केली, मेलो असतो आज. कोणी सांगितलं तुला नियम तोडायला? कोणी सांगितलं? हे नियम अटी काय कुत्र्या प्राण्यांना आहे का? गाडी पार करताना बघायचे ना, ओव्हरटेक केलं म्हणजे काय केलंस तू? आणि वर येऊन मला सांगतो की मी गेलोच असतो, आज आलो दिसलो नसतो. याच्यासाठी माझं पुण्य होतं, माझं आईचं शेवटी पोराकडे लक्ष असतं आपल्या. तसंच आपल्या श्रीपाद बाबांचं आपल्या लेकरांकडे लक्ष होतं. आणि आज आपण त्या श्रीपाद बाबांचं का जिवंतपणे जरी आपल्यातून गेले तरी ते आपल्या बरोबर जिवंत आहेतच, नाही असं नाही. प्रत्येक एकादश, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक सुईच्या टोकापर्यंत आपण त्यांचं नाव जपत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण त्यांचं नामस्मरण चालू करतो. का दिलं? दुसरं काय त्यांना देता आलं नसतं का? नसतं का देता आलं असतं? असं कुठल्या गुरुंकडे ते नाम आहे? असे कितीतरी गुरु आहेत, कितीतरी बोलतात ना, ज्यांच्या नामात, त्यांच्या नामात, ज्यांच्या नामात खुलतो माझा मुकडा. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुकडा. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. ज्यांच्या नामामध्ये आहे आनंद, मला लागला त्या नामाचा छंद. ज्यांच्या नामामध्ये आहे आनंद, त्यांच्या नामाचा लागला मला छंद. ज्यांच्या नामामध्ये आहे आनंद, मला लागला या नामाचा छंद. ज्यांच्या नामामध्ये आहे आनंद, मला लागला त्या नामाचा छंद. ज्याने बदलवली, त्याने बदलवली, ज्याने बदलवली माझी जीवन कळा. ओ श्रीपाद बाबा माझ्या काळजा तुकडा, ओ रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुकडा, हो श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. असं म्हणजे आपण जी ज्ञानेश्वरी आहे, माझं एकच सांगेन की याने एवढे आपल्याला सोडवलंय, आपल्याला याला सोडवायची गरज नाही. त्यानेच आपल्याला, आपण जन्माला आलो तेव्हा फक्त मुक्त होतो, फक्त मुक्त. पण ह्या ज्ञानेश्वरीने, आपल्या श्रीपाद बाबाने, आपल्या रामदास बाबाने जे आपल्याला जीवन मुक्त केलंय, ह्या जीवनातून मुक्त, मोक्ष, अरे मोक्ष लोटांगण घेतो, लोटांगण एवढं करून सोडलेलं आहे. जरी आपल्याला आजार आला काय तर त्या लोकांकडे हॉस्पिटल शिवाय काय पर्याय नाही, पण आपल्याकडे ह्या नामाचा पर्याय आहे. जरा काय झालं, तुम्ही थोडा वेळ बसा चिंतन करत, काय सगळं टेन्शन दूर जाईल. असं समजा की आपले कर्म होते, आपले अजूनही कर्म काही बाकी आहेत असं समजायचं आणि पुढे व्हायचं. ते आता मला काय कमी टेन्शन आहे, खूप टेन्शन तुम्ही बाहेर आलेले आहे. आता खूप म्हणजे खूपच टेन्शन होतं की असं वाटतं घरात कोंडून राहावं, कुठे बाहेर नाही जावं. आपल्या स्वतःचीच माणसं आपल्याला अशी करायला लागली, आपण कोणाला सांगायचं? पण ते आपण मनातल्या मनात, त्यापेक्षा आपण चिंतन केलेलं बरं. कारण का, चिंता ही चित्ताला खाते. आणि चिंतन काय खातो? चिंतनाला काय पाहिजे? काय पाहिजे चिंतन करायला? आपल्याला देव पाहिजे. मग देवाचं चिंतन करायचं. आणि ह्या त्या लोकांचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या शरीराला तो त्रास होतो.
ह्या कानाने ऐका, हे कोणी काय बोललं ते आपल्याला काट्याकूट करायला सांगितलेलं नाही कोणाचं. ह्या घरात हे घर म्हणजे मंदिरच आहे नाही का. हे आता मी बसले ते मंदिरच आहे, श्रीपादाचं घर आहे. असं नाही मी परकत किंवा माझ्या बाबांचं आहे, हे श्रीपादाचं घर आहे. प्रत्येक ठिकाणी यांचे भाऊ बंद आहेत, माझे सासरे आहेत, सगळे सासरे आहेत. त्यांच्यामुळे मी आज ही भोईरांची सून म्हणून ओळखली जाते. वंदना भगवान भोईर. भोईर हे नाव सगळं फेमस आहे दिवाळी गावात. भोईर नाव, भोईरांशी दुसरं तुम्हाला काय भेटणार नाही. प्रत्येकाचे पूर्ण अधिकारी पुरुष आहेत. पूर्ण श्रीपाद बाबांच्या हाताखाली चरणाकडे बसलेली माणसं आहेत. मी तर त्यांना लाच अंत्ययात्रा तेव्हाच माझं दर्शन झालं. ते पण माझं भाग्य की त्यांच्या चरणावर माझा माथा टेकला, तेवढंच लाच भाग्य. पण मी ते कपाळ त्यांच्या पायापाशी ठेवलं, एवढं माझं भाग्य. मग त्या भाग्यामुळे मी आज इथे बसले. त्या भाग्यामुळे बोलतात ना, साधुबोध झाला तो नुरोणी या ठेला आणि ठाईचा मुलाला अनुभव. साधुबोध झाला, साधुबोध एकदा झाला की नुरोणी म्हणजे पूर्ण तिथे समाप्तीच होते. काहीच उरत नाही तिथे. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती आणि ठाईची समाप्ती झाली. कसली? तेच होतं. कापूर आपल्या हातात ठेव, काय उरतं, काय राहतं का? हा, मग तो नाम आपलं घेतल्याने काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. बाकी बघाल तर शरीरात तुझं रक्त आहे, बाकी ते हाडं मास आहेत, काहीच नाही. पण एका देवाने एवढं नामस्मरण दिलेलं आहे, त्या नामात एवढी पावर आहे. तुम्ही घेऊन बघा, चाकल्याशिवाय गोड लागणार नाही. हा, जशी उसात साखर असते, हा असते ना, तसा कापसात पण धागा असतो. पण आपल्याला दिसतो का नाही. पण त्याची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय, ते निष्कर्षात आणल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कुठलीही गोष्ट.